नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जगाला मानवतेचा, समानतेचा आणि न्यायाचा संदेश देणारे विश्वगुरू श्री बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज रविवारी बेळगाव शहरात त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकापासून करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक काकतीवेस, शनिवार खूट, खडेबाजार, समादेवी गल्ली या मार्गाने पुढे गेली. मार्गामध्ये विविध सामाजिक संघटना, पारंपरिक वाद्ययंत्र व बसव वचनांचा जयघोष करत नागरिक सहभागी झाले होते. या उत्सवमय मिरवणुकीमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार जगदीश शेट्टर, माजी खासदार प्रभाकर कोरे, आमदार गणेश हुकेरी तसेच भाजप नेते मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहरात संपूर्ण वातावरण बसव वचने, फुलांची सजावट आणि श्रद्धेने भारलेले होते. मिरवणुकीच्या मार्गांवर ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. जम्मू काश्मीरमधील रामबनमध्ये एका राष्ट्रीय महामार्गावर एका लष्करी वाहनाला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराचा ट्रक 600 फूट खोल दरीत कोसळल्याने 3 जवानांचा मृत्यू झालाय. लष्कराचा हा ट्रक जम्मूकडून काश्मीरच्या दिशेने येत असल्याचं सांगितलं जात आहे. रामबन जिल्ह्यामध्ये लष्करी जवानांना घेऊन जाणारा हा ट्रक रस्त्यावरून घसरल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या ट्रकचा अपघात झाल्यानंतर तातडीने स्थानिक पोलीस, लष्कर, SDRF आणि सिव्हिल QRT सह रामबन येथील स्थानिक स्वयंसेवकांनी बचाव कार्य सुरू केलंय. मात्र या अपघातात 3 जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 2 जवान गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेकिनकेरी गाव परिसरात चाळोबा गणेश हत्ती शेतामध्ये ठाण मांडून बसलाय. उभ्या पिकाचं प्रचंड नुकसान करत असून काल शनिवारी रात्री अर्जुन भोवगण या शेतकऱ्याच्या शेतात घुसून हत्तीने ऊस आणि केळीच्या पिकांची नासधूस केली आहे. यासह मका, रताळी इत्यादी पिकांचे देखील मोठे नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांनी वन विभागाला वारंवार माहिती दिली असूनही कोणतीही कारवाई न झाल्याने नाराजीचं वातावरण आहे. हत्तीच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेताकडे जाण्यास घाबरत आहेत. मूळचा आजरा तालुक्यातील आलेल्या या हत्तीकडे वन विभागाने तात्काळ लक्ष देऊन या हत्तीला जंगलात हलवावं अशी मागणी सध्या जोर धरत आहे. मोराची शिकार करण्यात येत असल्याचा सुगावा वन खात्याच्या अधिकाऱ्यांना लागताच त्यांनी कारवाई करून एका आरोपीला अटक केली, तर अन्य 2 आरोपी फरार झाल्याची घटना जमखंडी तालुक्यातील कुंभारहाळ येथे घडली. कुंभार परिसरामध्ये मोराची शिकार होत असल्याची माहिती मिळताच वन खात्याचे अधिकारी प्रवीण राठोड यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात येऊन यल्लाप्पा सैदू कोळी याला अटक करण्यात आली व त्याच्या जवळील एक मृत मोर, अन्य मोराचे चर्म व शिकारी करता वापरण्यात आलेला चाकू आणि विष मिश्रित खाद्य जप्त करण्यात आले. थांबलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आप्पाचीवाडी फाट्यानजीक रेणू पेट्रोल पंपाजवळ घडली. आदिनाथ गुरव, वय 42, राहणार सिद्धनेरली, तालुका कागल असं गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. आदिनाथ याचा दुचाकीवरील ताबा सुटल्यानं थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. त्यात आदिनाथ हा गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अनधिकृतपणे वाहतूक केली जात असलेल्या अन्नभाग्य योजनेच्या तांदळाचा साठा जप्त करण्यात आल्याची कारवाई विजापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग 50 वर अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने करण्यात आली. तामिळनाडूमधील ट्रकमधून सुमारे 40 टन अन्नभाग्य योजनेतील तांदूळ प्लॅस्टिकच्या पोत्यांमध्ये भरून वाहतूक केली जात होती. या ट्रकमध्ये 600 पेक्षा जास्त पोत्यांमध्ये तांदूळ साठवण्यात आला होता. यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे व्यवस्थापक अमरेश तांडूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. पोलिसांनी ट्रक जप्त केलाय. महिलांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या गृहलक्ष्मी योजनेतील निधी रखडला आहे. मागील फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातील निधी जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याच महिन्यात निधी जमा होईल असं आश्वासन दिलं आहे.
त्यामुळे 1 महिन्याचाच निधी जमा होणार हे पाहावं लागणार आहे. काँग्रेस सरकारने पंचहमी योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 2,000 रुपये जमा करण्याची योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेत सातत्याने विस्कळीतपणा पाहायला मिळतो. दरमहा योग्य तारखेला निधी जमा होण्याऐवजी 2-3 महिने निधीच जमा होत नसल्याचं दिसत आहे. काकतीवेस येथील मुख्य रस्त्यावर पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेल्या चरीमुळे संपूर्ण परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलं असून नागरिक आणि व्यापारी वर्ग प्रचंड त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने गाड्या, रिक्षा गेल्यानंतर मागून धूळ उडते. परिणामी पादचाऱ्यांना डोळे उघडून चालणं कठीण झालं असून दुकानदारांचे रोजचे व्यवहारही धुळीमुळे अडथळ्यात येत आहेत. सध्या चरी बुजवण्यात आल्या असल्या तरी रस्त्यावर अजूनही माती पडून आहे. त्यामुळे पावसाचे थेंब पडल्यास चिखल तयार होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व स्वच्छता करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आलेली राजहंसगड चढणे उतरणे स्पर्धा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये लहान, मध्यम आणि खुल्या गटातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. लहान गटामध्ये प्रांजल धुडुम व प्रणव बेंडके यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मध्यम गटामध्ये प्रणाली मोदगेकर व शिवम कोपर्डे प्रथम आले. खुल्या गटामध्ये प्रतीक्षा कुरबर व प्रणव प्रजापती यांनी आपली छाप पाडली. स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात मध्यवर्ती मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे अध्यक्षस्थानी होते. शहापूर अध्यक्ष नेताजी जाधव, युवा समितीचे अंकुश केसरकर, मदन बामणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नवे पाऊल, नवा संकल्प. लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. शहरातील कोतवाल गल्लीत एका भटक्या गायीच्या पायाला गंभीर जखम झाल्याची घटना समोर आली आहे. जखमी अवस्थेत रस्त्यावर फिरत असलेल्या गायीची माहिती स्थानिक नागरिकांनी गोरक्षक संघटनेला दिली. माहिती मिळताच गोरक्षकांनी तातडीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ त्या गायीवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर तिला गोशाळेत दाखल करण्यात आले. स्थानिकांच्या वेळीच दिलेल्या माहितीमुळे आणि गोरक्षकांच्या तत्परतेमुळे गायीला वेळेवर उपचार मिळाले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून पुढील देखरेख गोशाळेमध्ये केली जात आहे. शहरातील समर्थनगर परिसरात घरांना लागून टांगलेल्या धोकादायक विद्युत तारांमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. प्रत्येक गल्लीमध्ये विजेच्या झुलत्या तारांचा विळखा दिसून येत असून यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की घरांच्या अगदी जवळून आणि काही ठिकाणी छपरांवरून विद्युत प्रवाहाच्या तारांचा वेढा आहे. लहान मुले, वृद्ध आणि नागरिक यांना याचा विशेष धोका असून पावसाळ्यात ही स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. विजेच्या तारांमुळे अनेकांना घराबाहेर निघताना देखील भीती वाटते. काही ठिकाणी या तारांना स्पर्श झाल्यास शॉर्ट सर्किट व आगीची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर हेस्कॉमने तात्काळ लक्ष घालून सुरक्षित अंतर राखत तारांचे पुनर्व्यवस्थापन करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूममध्ये 4 दिवसांपूर्वी बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या एका अनोळखी वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 30 एप्रिल रोजी साधारणतः 60 ते 65 वयोगटातील हा वृद्ध रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. तत्काळ त्याला उपचारासाठी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांचा काही उपयोग न होता 3 मे रोजी त्याचा मृत्यू झाला.
जर कुणाला या व्यक्तीबद्दल माहिती असेल किंवा त्याचे नातेवाईक असतील तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने मुले घराबाहेर अधिक वेळ घालवत आहेत. मात्र सुट्टीचा आनंद काही ठिकाणी दुःखदायक ठरतोय. काल चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावामध्ये शेततळ्यात बुडून 3 बालकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खेळण्यासाठी गेले असताना पाण्यात पडले आणि त्यातून त्यांचा मृत्यू झाला. अशा घटना सध्या जिल्हाभरात सातत्याने घडत असून पालकांनी आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याने भरलेली शेततळी, विहिरी, ओढे यामध्ये मुले पोहण्यासाठी जातात. मात्र पोहण्याचा अनुभव नसल्याने तेथील खोल पाण्यात अडकून मृत्यू ओढवतो. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही पालक आणि ग्रामस्थ या बाबींकडे दुर्लक्ष करतात. मुलं कुठे जात आहेत यावर लक्ष ठेवा. नदी, तलाव, विहिरीजवळ जाण्यापासून रोखा असं आवाहन तरुण भारतच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. उन्हाळा सुरू होताच बेळगाव तालुक्याच्या बाजारपेठांमध्ये खास देशी वाणाच्या फुट्ट खरबुजाला ग्राहकांची मोठी पसंती मिळतेय. विशेषतः येळ्ळूर शिवार आणि दक्षिण बेळगाव भागामध्ये उत्पादन होणाऱ्या या फळाला यंदा चांगला दर आणि मागणी मिळत आहे. फुट्ट हे पारंपरिक देशी खरबूज असून मार्च ते एप्रिल या कालावधीमध्ये त्याचा हंगाम असतो. यंदा फळांची गुणवत्ता चांगली असल्यामुळे त्याचे दर 50 ते 70 रुपये प्रति नग इतके मिळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला आर्थिक लाभ होत आहे. बेळगावातील नागरिकांसाठी फुट्ट म्हणजे केवळ फळ नाही तर उन्हाळ्यातील उपयुक्त आणि भूक वाढवणारा खास आहार आहे. अनेक घरांमध्ये उन्हाळ्यात या फळाला विशेष असं स्थान असतं. त्यामुळेच बाजारात त्याला वाढती मागणी दिसून येत आहे. बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेने SSLC परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून शाळेचा एकूण निकाल 81.81% लागला असून 22 पैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 6 विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये, 13 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, 1 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. 2 विद्यार्थिनींनी 90%हून अधिक गुण मिळवले असून कुमारी गायत्री जीवणू मोरे 92.48% मिळवले आहेत. राणी मशनू गवंडीने 92%, आदिती ज्योतिबा राऊतने 89.12%, अनुष्का दशरथ पाऊसकरने 88.32%, समर्थ पुंडलिक सुतार याने 87.68% मिळवले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव सर, संयोजक शंकर चौगुले, सेक्रेटरी PK हदगल, मार्गदर्शक DD बेळगावकर, मुख्याध्यापिका मंगल पाटील व रेखा शहापूरकर, सर्व संचालक मंडळ व शिक्षकांनी अभिनंदन केले. सध्या सर्वत्र कडक उन्हाळा अनुभवायला मिळतोय. यामुळे हळूहळू पाण्याची कमतरता जाणवणार आहे. भूजल पातळी खालावल्याने तसेच नद्या, कूपनलिका, तलावांची पाणी पातळीही खालावल्याने दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच निपाणीत पालिका प्रशासन अलर्ट झालं असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निपाणी शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या शहर व उपनगरातील सर्वच पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली जात आहे. गेल्या 2 वर्षांपासून चिक्कोडी शहरातील गुरुवार पेठेतील रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण हटवण्यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून व्यापाऱ्यांनी 15 दिवसात रस्ता रुंदीकरणांमध्ये येणारी दुकाने हटवून रस्ता रुंदीकरणाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत चिक्कोडी शहरातील गुरुवार पेठेतील व्यापाऱ्यांनी स्वतःहून रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.